नमस्कार, माझं नाव डॉक्टर अप्पासाहेब संगदी आहे. मी ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन आहे. गेल्या 15-16 वर्षापासून मी सांगलीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. आज मी तुम्हाला एक स्पेसिफिक पेशंटबद्दल सांगतो. तर एक 60 वर्षाचं पेशंट, त्यांना 2021मध्ये उजव्या जबड्याचं कॅन्सरचं सर्जरी झाला होता. सर्जरी झाल्यानंतर त्यांनी रेडिएशन आणि किमो सगळं घेतले होते प्रोटोकॉलप्रमाणेबद्दल. आणि परत त्यांनी त्यांचं 2024मध्ये लेफ्ट साईडचं गालाला कॅन्सर उद्भवला. दुसऱ्यांदा परत ते सर्जरी झालं. परत सर्जरी झाल्यानंतर रेडिएशन आणि किमो घेतला. माझ्याकडे तो पेशंट 2025 ऑक्टोबर महिन्यात आला होता. त्यांचं कंप्लेंट असं होतं, तोंड उघडता येत नाही आणि मानेतून पू येत आहे कंटिन्युअस. मग आपण बघून त्यांचं सगळं इन्व्हेस्टिगेशन, CT स्कॅन सगळं करून घेतल्यानंतर असं झालं होतं की त्यांचं उरलेलं जे लेफ्ट साईडचा जबडा होता ते पूर्णपणे खराब झाला होता. मग ह्या पेशंटमध्ये आम्हाला असंच चॅलेंज होतं की एकतर त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ द्यायला पाहिजे, प्लस जबडा पण रिकन्स्ट्रक्शन करायला पाहिजे, तोंड उघडायला पाहिजे आणि नंतर त्यांना खाता पिता यायला पाहिजे. मग हे असं चॅलेंज असं होतं की हे ऑलरेडी 2 वेळ रेडिएशन किमो घेतलं होतं आणि सगळं त्यांचं मानेचं वगैरे चेहऱ्याचं सगळं त्वचा घट्ट झालेलं असते रेडिएशन घेतल्यानंतर. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं कठीण होतं हे कसं प्लॅन करायचं. पण आम्ही सगळं पूर्ण आपलं टीम इथं डिजिटल प्लॅनिंग म्हणून 3D प्लॅनिंग करून पेशंटचं सगळं इन्व्हेस्टिगेशन, CT स्कॅन सगळं करून आपलं पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट म्हणून येते. म्हणजे त्याचं कृत्रिम जबडा तयार करून घेतो आम्ही. कृत्रिम जबडा तयार करून घेऊन पेशंट स्पेसिफिक जबडा असते ते त्या कृत्रिम जबड्याला, इम्प्लांटला लेफ्ट पायाचं फिबुला म्हणून एक बोन असते, ते फिबुला बोन आणि त्या फिबुलावरची हाडाचं त्वचा आणि त्याचं रक्तवाहिनी ते घेऊन त्या जबड्याच्या शेपमध्ये, ते स्ट्रेट हाड असते ते जबडा शेपमध्ये कट करून त्या इम्प्लांटला आपण बसून त्या रक्तवाहिनी, पायाचं जे रक्तवाहिनी मानेच्या रक्तवाहिनीला जोडून घेतले. त्याला थोडक्यात आपण मायक्रोवॅस्क्युलर रिकन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि परत त्यांचं मानेचा त्वचा खराब झाला होता, त्या रिप्लेसमेंटसाठी आपण दुसरा मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी केले. राईट साईडची थाईची फ्लॅप घेऊन. जवळजवळ हे केस 15-16 तासपर्यंत चालू होतं. पण हे केस सर्व हॉस्पिटलमध्ये केले आणि असं प्रकारचे एवढं सगळं प्लॅनिंग करून असं रिकन्स्ट्रक्शन केलेला आणि 2 फ्लॅप घेऊन केलेला असं पेशंटचं कंडिशनमध्ये तुम्ही म्हणा वेस्टर्न महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकमध्ये हे पहिल्यांदा झालेलं आहे. आणि हे केस सक्सेसफुली झालेलं आहे. आता 3 आठवडा झालं, दोन्ही फ्लॅप चांगला आहे, पेशंट व्यवस्थित आहे, रिकव्हरीमध्ये आहे आणि हे सर्जरी सक्सेसफुल झालेलं आहे.